श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. तर बघा, आहे महाशिवरात्री. महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला भगवान शंकरांची सेवा उपासना करायची आहे. त्याचबरोबर त्यांच्या आवडीच्या वस्तू सुद्धा आपल्याला त्यांना अर्पण करायच्या आहेत. अशा काही वस्तू आहेत जे भगवान शंकरांना अत्यंत प्रिय आहेत. ते वस्तू आपल्याला भगवान शंकरांवरती अर्पण करायचे आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी जर आपण या गोष्टी त्यांना अर्पण केल्या तर भोळा शंकर आपल्यावर ते प्रसन्न होऊन आपली इच्छा मनोकामना पूर्ण करतील आणि आपल्याला आशीर्वाद देतील. तर या कोणत्या वस्तू आहेत याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका. तर बघा, ज्याप्रमाणे आपण आपल्या प्रिय व्यक्तीला प्रसन्न करण्यासाठी, खुश करण्यासाठी, त्या व्यक्तीला ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टी आपण ते करत असतो. त्या व्यक्तीला आवडणाऱ्या वस्तू आपण त्यांना भेट म्हणून देत असतो. त्याचप्रमाणे आपण ज्या देवतेची उपासना करतो त्या देवतेला ज्या गोष्टी आवडतात त्या जर आपण केल्या किंवा त्यांना अर्पण केल्या, त्यांना भेट म्हणून दिल्या तर त्यामुळे भगवान शंकर आपल्यावर ते प्रसन्न होतील. महादेवाला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला काही गोष्टी ज्या आहेत ते भगवान शंकरांवर ते अर्पण करायचे आहे. बघा, महादेव म्हणजे सर्वात लवकर आणि साध्या पूजेने सुद्धा अति प्रसन्न होणारे दैवत आहे. म्हणूनच या देवाला भोळा शंकर असेही म्हटले जाते. एवढेच नाही तर आपल्या हातून अगदी न कळत जरी शिवपूजा घडली तरी सुद्धा भोळा शंकर लगेच प्रसन्न होतो. आता आपल्याला महादेवाला कोणत्या गोष्टी आहेत ते आपल्याला अर्पण करायचे आहे. तर त्यामध्ये सर्वात पहिली वस्तू आहे म्हणजेच अभिषेक करणे. महादेवाच्या पिंडीवर अभिषेक केल्याने हा भोळा शंकर लवकर प्रसन्न होतो. मग तुम्ही त्यामध्ये शुद्ध पाण्याने करा, दुधाने करा, दहीने करा, उसाचा रस, मध यापैकी कोणत्याही पदार्थाने तुम्ही केला तरी सुद्धा चालेल, पंचामृताने केला तरी सुद्धा चालेल, साध्या पाण्याने सुद्धा केल्या तरी सुद्धा भगवान शंकर आपल्यावर ते प्रसन्न होतात. दुसरी वस्तू म्हणजे फुलं. महादेवाला अत्यंत आवडणारी वस्तू म्हणजे फुलं आहे. त्यामध्ये पांढरी फुलं जे आहे ते भगवान शंकरांना अत्यंत प्रिय आहे. ते लगेच आपल्यावर ते प्रसन्न होतात. तर आपल्याला पांढरी फुलं जे आहे ते अर्पण करायचे आहे. मग आपण पांढरी फुलं, धोत्र्याची फुलं मुख्यतः त्यांना अर्पण करायचे आहे. यानंतर येतं ते वृक्ष. महादेवाला बेलाचं वृक्ष तसेच चंदनाचं वृक्ष हे सर्वात प्रिय आहे. मग तुम्ही महादेवाला बेलाची पानं किंवा फळं अर्पण करू शकतात. तसेच तुम्ही एखादे बेलाचे झाडाचे किंवा चंदनाच्या झाडाचे रोपण सुद्धा जरी वाढवले, त्याची पूजा जरी केली, त्याचं पुण्य तुम्हाला मिळेल. म्हणून या दिवशी बेलाच्या किंवा चंदनाच्या झाडाचे रोप सुद्धा तुम्ही लावू शकतात. ते झाडं तुम्हाला मोठं करायचं आहे किंवा मग हे झाड सुद्धा तुम्ही दान सुद्धा करू शकतात. याने सुद्धा भोळा शंकर प्रसन्न होत असतो. त्यानंतर चौथी वस्तू आहे फळं किंवा मग धान्य किंवा वस्त्र. कवळ हे फळ महादेवाला अत्यंत प्रिय आहे. तसेच बेल फळ किंवा नारळ हे देखील महादेवाला अत्यंत प्रिय आहेत. महादेवाला मुठभर तांदूळ सुद्धा अर्पण केले तरी सुद्धा ते प्रसन्न होतील. त्याचबरोबर फळांमध्ये घेतलं तर केळी सुद्धा त्यांना अत्यंत प्रिय आहेत. म्हणून आपण महादेवाला केळी सुद्धा अर्पण करू शकतात. किंवा अगदीच काही नसेल, खडी साखर सुद्धा तुम्ही अर्पण केली तरी सुद्धा भगवान शंकर आपल्यावर ते प्रसन्न होतात. तसे शुभ्र वस्त्र तुम्ही महादेवाला प्रिय असलेले ते सुद्धा तुम्ही अर्पण करू शकतात. यानंतर येतं पाचवी वस्तू, ते आहे स्तोत्र. शिवस्तुतीचा पाठ तुम्ही या दिवशी करू शकतात. शिवस्तुती ही सर्वात लवकर फलदायी होते. याने महादेव लगेच प्रसन्न होतात. तसेच शिवकवच तुम्ही पठण करू शकतात, रुद्र पठण करू शकतात, 12 ज्योतिर्लिंग तुम्ही पठण करू शकतात. त्याचबरोबर शिव अष्टोत्तर नामावली तुम्ही पठण करू शकतात. यामधनं जे जमेल ते तुम्ही महादेवाच्या मंत्रांचे, स्तोत्रांचे तुम्ही पठण करू शकतात. यानंतर सहावी वस्तू आहे उपासना मंत्र. म्हणजेच आपल्याला ओम नमः शिवाय हा मंत्र अत्यंत प्रभावी मंत्र आहे. या मंत्राचा सतत जपाने महादेव लगेच प्रसन्न होतात. साधकाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. या मंत्रांची शक्ती अद्भुत आहे. या मंत्रासाठी कुठल्याही प्रकारचे होम किंवा मुहूर्त बघण्याची गरज नाही. आपण कुठेही हा मंत्र जप करू शकतात. त्यानंतर येती सातवी वस्तू, ते आहे दान धर्म. सध्या कलियुग चालू आहे.
कलियुगात दान देणे हे अनन्यसाधारण पुण्यकर्म समजलं जातं. म्हणूनच श्री महादेवाला ज्या वस्तू प्रिय आहेत त्यापैकी कोणतीही वस्तू जर तुम्ही गोरगरिबांना दान केली तर त्याचे फळ तुम्हाला नक्कीच जास्त पटीने मिळेल. यामध्ये तुम्ही दूध, तांदूळ, केळी, खरी साखर, पांढरे वस्त्र, नारळ, बेलाचे व चंदनाचे झाडांची रोपे या गोष्टी तुम्ही दान करू शकतात. त्याने तुमचं पुण्य जे आहे ते वाढून तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी प्राप्त करू शकतात. यानंतर 8वी वस्तू आहे ध्यान आणि शांतता. शंभू महादेवाला ध्यान आणि शांतता या 2 गोष्टी अत्यंत प्रिय आहेत. ज्या घरात रोज ध्यान धारणा होते, ज्या घरात कलह नसतो, त्या घरावर महादेवाची अपार कृपा असते. म्हणून प्रत्येकाने रोज सकाळी अंघोळनंतर 10 मिनिटं, रात्री झोपताना 10 मिनिटं महादेवाचे ध्यान करायचे आहे. यावेळी घरात शांतता ठेवायची आहे, चंदनाचा धूप लावायचा आहे. त्याने आपली मानसिक आणि शारीरिक शक्ती सुद्धा आपल्याला प्राप्त होत असते. घरात बरकत होत असते आणि दारिद्र्य सुद्धा दूर होत असते. यानंतर 9वी वस्तू आहे मनातील इच्छा बोलणे. ज्याप्रमाणे मुलं रडल्यावर त्यांची आई त्याला दूध पाजते, म्हणजेच मुलाच्या इच्छेला आई लगेच प्रतिसाद देते, त्याचप्रमाणे आपण या महादेवाची उपासना केल्यावर हा भोळा शंकर नक्कीच प्रसन्न होतो आणि भोळा शंकर प्रसन्न झाल्यावर आपण आपल्या मनातील इच्छा या देवतेला बोलून दाखवली तर नक्कीच पूर्ण होत असते. अशा प्रकारे आपल्या मनात जे काही इच्छा असेल ते सुद्धा आपल्याला भगवान शंकरांना सांगायचे आहे. त्याची फळप्राप्ती आपल्याला लवकरच मिळत असते. त्यांची सेवा उपासना करून आपली इच्छा त्यांना सांगायची आहे. जे काही तुमची इच्छा असेल, मनोकामना असेल ते नक्कीच पूर्ण होईल. तर अशा प्रकारे काही गोष्टी आहेत ज्या भगवान शंकरांना अत्यंत प्रिय आहेत. त्या गोष्टी आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी त्याचबरोबर दररोज सुद्धा केल्या तर त्याचं फळ आपल्याला नक्कीचपणे मिळेल. अशा प्रकारे या गोष्टी तुम्हाला आवर्जून या दिवशी करायच्या आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ.